नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर वैद्य तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर केलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण जनरल सायन्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करणार आहोत। त्यामध्ये झुलॉजी, बॉटनी, एनाटॉमी, फिजिक्स, केमिस्ट्री या सर्वांचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जे की येणाऱ्या सगळ्या TCS किंवा IBPSच्या ज्याही भरत्या आहेत त्यांमध्ये आपल्याला उपयुक्त पडेल। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन पासून स्टार्ट करूया। बघा, जर तुम्ही जे मागचे व्हिडिओ आहेत ते बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला तेही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। आपण पॉलिटीचे व्हिडिओ अपलोड केले आहे, हिस्ट्री, जिओग्राफीचे अपलोड केले आहे, तर ते व्हिडिओ बघून घ्या। ठीक आहे, तर वळूया पहिल्या क्वेश्चन कडे। विच गॅस इज मोस्ट अबंडंट इन अर्थ ॲटमॉस्फेअर? अर्थ ॲटमॉस्फेअर मध्ये सगळ्यात अबंडंट म्हणजे सगळ्यात जास्त मात्रेत असलेली गॅस कोणती? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर ऑप्शन नंबर ए ऑक्सिजन, ऑप्शन नंबर बी आहे नायट्रोजन, ऑप्शन नंबर सी आहे कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन नंबर डी आहे हायड्रोजन। तर बघा, ऑक्सिजन फक्त किती आहे? 21% आहे। किती पर्सेंट आहे? 21% आहे। आणि नायट्रोजन किती पर्सेंट आहे? 78% आहे। आणि सीओटी कार्बन डायऑक्साइड किती आहे? 0.04% फक्त। ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर बी नायट्रोजन। नायट्रोजन इज द मोस्ट अबंडंट गॅस इन अर्थ ॲटमॉस्फिअर। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड? गोल्डचा केमिकल सिम्बॉल कोणता आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर ऑप्शन 1 आहे, पहिला ऑप्शन आहे AU, ऑप्शन बी आहे AG, ऑप्शन सी आहे GD आणि ऑप्शन डी आहे GO। तर GO कशाचाही साईन नाही आहे, कशाचाही साईन नाही आहे। ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे AU। ठीक आहे, AU जे आहे कशाचे सिम्बॉल आहे? AU सिम्बॉल आहे गोल्डचा, AG कशाचा सिम्बॉल आहे? सिल्वरचा, आणि GD कशाचे सिम्बॉल आहे? गॅडोनियन कशा गॅडोनियमचा सिम्बॉल आहे, आणि GO कशाचाही सिम्बॉल नाही। तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते ऑप्शन नंबर ए। त्यानंतर वळूया थर्ड क्वेश्चन कडे। थर्ड क्वेश्चन काय म्हणते? द पॉवर ऑफ सेल। द पॉवर ऑफ सेल कशाला म्हटलं जाते? तर न्यूक्लियसला म्हटलं जाते का? न्यूक्लियसला म्हटलं जाते कंट्रोल युनिट। काय म्हटलं जाते? कंट्रोल युनिट। रायबोसोम मध्ये काय होते? रायबोसोम मध्ये प्रोटीन सिंथेसिस होते। ठीक आहे, रायबोसोम मध्ये काय होते? प्रोटीन सिंथेसिस होते। क्लोरोप्लास्ट काय? क्लोरोप्लास्ट मध्ये फ्लुइड प्रेझेंट असते। ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे मायटोकॉन्ड्रिया, कारण ATP सिंथेसिस होते। काय होते? एटीपी सिंथेसिस कुठं होते? ATP सिंथेसिस होते कुठं? मायटोकॉन्ड्रियामध्ये। म्हणून मायटोकॉन्ड्रिया या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, नेक्स्ट क्वेश्चन म्हणते की एक मिनिट पेन घेऊ द्या। नेक्स्ट क्वेश्चन म्हणते की बघा, which vitamins is produced when skin is exposed in sunlight? स्किन जेव्हा सनलाइट मध्ये एक्सपोज होते त्यावेळी कोणता विटॅमिन हा आपल्या बॉडीला भेटतो? विटॅमिन ए भेटतो का? विटॅमिन B12 भेटतो का? विटॅमिन सी भेटतो का? विटॅमिन डी भेटतो का? तर ऑप्शन नंबर डी विटॅमिन डी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। विटॅमिन ए पासून काय भेटतो आपल्याला? नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस, किंवा एखादी डोळ्याविषयी जेही डिसीज असले त्यासाठी जो उपयुक्त विटॅमिन आहे तो आहे विटॅमिन ए। विटॅमिन B12 ला काय म्हणते? विटॅमिन B12 ला म्हटलं जाते कोबाल्टोमायसिन। काय म्हटलं जाते? कोबाल्टोमायसिन। ठीक आहे, कोबाल्टोमायसिन म्हटलं जाते विटॅमिन B12 ला। विटॅमिन सी कशातून मिळते? विटॅमिन आपल्या सी आपल्याला मिळते, विटॅमिन सी मिळतो फ्रुट्स मधून। कशातून मिळतो? फ्रुट्स मधून। विटॅमिन डी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार। त्यानंतर वळूया वॉटर बॉइल्स ॲट व्हॉट टेम्परेचर ॲट सी लेवल? सी लेवल मध्ये वॉटर जे आहे बॉइल्स कोणत्या टेम्परेचरवर होते? ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए आहे 90 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर बी आहे 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर सी आहे 120 डिग्री सेल्सिअस, आणि ऑप्शन नंबर डी आहे 80 डिग्री सेल्सिअस। तर ऑप्शन नंबर जे आहे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार। वॉटर बॉइल्स कशा कुठं होते? 100 डिग्री सेल्सिअस, त्यालाच म्हणलं जाते 1 ATM। 1 ATM म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर। ठीक आहे, त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। विच ऑर्गन्स फिल्टर्स ब्लड इन द ह्युमन बॉडी? ह्युमन बॉडी मध्ये ब्लड कोणतं ऑर्गन जे आहे फिल्टर करते? तर हार्ट करते का? नाही। किडनी करते का? लिव्हर करते का? हार्ट एक फक्त पंपिंग ऑर्गन आहे। हार्ट काय? फक्त पंपिंग ऑर्गन आहे। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असणार आहे ते बघूया नेक्स्ट स्लाइड मध्ये।
नेक्स्ट स्लाइड मध्ये काय, हार्ट काय फक्त पंपिंग ऑर्गन आहे, किडनी काय बरोबर आहे, वेस्ट मटेरियलला फिल्टर करण्याचे काम कोणाद्वारे केले जाते, वेस्ट मटेरियलला फिल्टर करण्याचे काम जे आहे हे किडनीद्वारे केले जाते, ठीक आहे। लिव्हर कसं डिटॉक्सिफाय करते, जेही केमिकल असले आपल्या बॉडीमध्ये त्यांना। लंग्स काय करते, गॅस एक्सचेंज करते, ठीक आहे। त्यानंतर अल्वेली असतात, तिथं अल्वेली सॅक असतात, ट्रकिया, ब्रँचिओल्स, अल्वेली सॅक, त्यामध्ये काय होते, गॅस एक्सचेंज होते कोणाच्या आतमध्ये, लंग्स मध्ये। तर त्या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, किडनी इज द करेक्ट आन्सर। कशाच्या काय करते ते फिल्टर करते, ठीक आहे। त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे, विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट, रेड प्लॅनेट म्हणून कोणत्या प्लॅनेटला ओळखला जाते, व्हेनसला ओळखला जाते, मार्सला ओळखला जाते, जुपिटरला ओळखला जाते की सॅटर्नला ओळखला जाते। तर बघा व्हेनसचा जो कलर आहे तो कसा आहे, येलोइश व्हाईट आहे, ठीक आहे। आणि मार्स जे आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे, कारण मार्स कसा आहे, मार्सचा कलर कसा असतो, रेडियस कलरचा असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, रेड प्लॅनेट म्हटलं जाते। आणि जुपिटरला काय म्हटलं जाते, गॅस जाईंट म्हटलं जाते, कारण तिथं गॅस खूप आहे, गॅस खूप मोठ्या प्रमाणात असला। आणि सॅटर्नला गॅस जाईंट विथ रिंग्स, जे समजा रिंग्स, सॅटर्नला काय असतात रिंग, समजा हा सॅटर्न आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस आहेत, गॅसेस ते जुपिटर मध्ये आहे, पण जुपिटर आणि सॅटर्न मध्ये फरक इतका आहे की जे सॅटर्न मध्ये काय असते, असे रिंग असते, त्याच्या आजूबाजू काय असते, रिंग असते, ठीक आहे। तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते ऑप्शन नंबर बी, मार्स इज कॉल्ड ॲज द रेड प्लॅनेट। त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे, व्हॉट इज द मेन गॅस रिस्पॉन्सिबल फॉर द ग्लोबल वॉर्मिंग, कोणते गॅस जी आहे ग्लोबल वॉर्मिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन, ठीक आहे। विच इज द मेन गॅस रिस्पॉन्सिबल फॉर द ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन डायऑक्साइड रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, ग्लोबल वॉर्मिंग साठी, कारण कार्बन डायऑक्साइड मुळे ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे। ऑक्सिजन काय हे ग्रीन हाऊस गॅसच नाही आहे, आणि नायट्रोजन ही ग्रीन हाऊस गॅस नाही, कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। तर एसआय युनिट ऑफ फोर्सचे एसआय युनिट काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलाय। जूल आहे का, न्यूटन आहे का, वॅट आहे का, पास्कल आहे का, जूल कशाचा आहे, जूल आहे एनर्जीचा, ठीक आहे, जूल कशाचा आहे, एनर्जीचा। न्यूटन काय आहे, न्यूटन या प्रश्नाच्या योग्य उत्तर असणार आहे, कारण आपण फोर्स कशात मोजतो, किती न्यूटनचा फोर्स लागलाय ते न्यूटन, फोर्स कशात मोजतो, न्यूटन। आणि वॅट कशात मोजतो, वॅट ह्या पॉवरचा युनिट आहे, किती वॅट, पॉवरचा युनिट, पॉवर, ठीक आहे। वॅट कशाचे युनिट आहे, पॉवरचा युनिट आहे। पास्कल कशाचे युनिट आहे, प्रेशरच्या काय युनिट आहे, पास्कल। तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे न्यूटन। बघा या जे शीट आहे यामध्ये आपण क्वेश्चनही घेतले आहे आणि त्यांचे आन्सरही घेतले आहे, आणि त्या प्रत्येकाच्या एक्सप्लेनेशनही घेतलं आहे, चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन घेतलं आहे। तर याची जी पीडीएफ असेल, या लेक्चरची जी पीडीएफ असेल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि पिन कमेंट मध्ये देतो, त्यासाठी तुम्ही जे आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, आणि हे फ्रीमध्ये, एकदम फ्रीमध्ये, काही पैसा लागणार नाही, हे पीडीएफ तुम्ही वापरू शकता, ठीक आहे। त्यानंतर बोलूया क्वेश्चन नंबर 10, विच पार्ट ऑफ द प्लांट कंडक्ट्स वॉटर कोण कंडक्ट करते, अशा प्रकारच्या ऑप्शन आहेत, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे। तर ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। झायलम काय करते, वॉटर कंडक्ट करते, आणि फ्लोएम काय करते, फ्लोएम ही फूड कंडक्ट करण्याचे काम करते, काय करण्याचे काम करते, फूड। लिप काय असते, लिप मध्ये काय होते, फोटोसिंथेसिस होते, कुठे, क्लोरोप्लास्ट मध्ये काय होते, फोटोसिंथेसिस होतं। स्टोमॅटा काय होते, स्टोमॅटा एक गार्ड सेल सारखं काम करते, ओपनिंग आणि अशा प्रकारचे स्ट्रक्चर राहते स्टोमॅटाचे, ओपनिंग आणि क्लोज व्हायचे काम काय करते, स्टोमॅटा करते, ठीक आहे। तर फ्लोएम काय, ट्रान्सफर फूड, आणि झायलम करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी। स्टोमॅटा काय करते, गॅस एक्सचेंज, ओपन आणि क्लोज होऊन गॅस एक्सचेंज करते। लिप काय होते, फोटोसिंथेसिस कुठे होते, फोटोसिंथेसिस लिप मध्ये कोणत्या पार्ट मध्ये, क्लोरोप्लास्ट मध्ये काय होते, क्लोरोप्लास्ट मध्ये फोटोसिंथेसिस होते। त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर ब्लड क्लोटिंग साठी कोणता विटॅमिन आहे रिस्पॉन्सिबल आहे। ऑप्शन नंबर ए आहे विटॅमिन ए मगाशीच सांगितलं मी, विटॅमिन ए कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, विजन, विटॅमिन डी, विटॅमिन के, विटॅमिन सी कुठून मिळतो, आपल्याला फ्रुट्स पासून मिळतो। तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी, विटॅमिन के रिस्पॉन्सिबल फॉर द ब्लड कोटिंग। जर आपल्याला जखम झाली, एखाद्या ठिकाणी जखम झाली, तर ती त्यातून फक्त एकदम रक्त नाही निघायला पाहिजे, त्यासाठी आपला विटॅमिन कोणता पाहिजे, विटॅमिन के। ज्यांना शुगर वगैरे होते त्यांची ब्लड क्लॉटिंग
म्हणजे ह्या विटॅमिन जो आहे कम असल्यामुळे त्यांना ब्लड असं सतत वाहत राहतो आणि काय होते त्यांची जखमही लवकर भरत नाही. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे की द केमिकल फॉर्म्युला ऑफ टेबल साल्ट. टेबल साल्टचा केमिकल फॉर्म्युला काय? NaCl. एकदम सोपा क्वेश्चन. NaCl सोडियम क्लोराइड इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ टेबल साल्ट. ठीक आहे. KCl कशाचा फॉर्म्युला आहे? KCl ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. KCl काय? पोटॅशियम क्लोराइड. KCl कशाचे? पोटॅशियम क्लोराइड. Na2SO4 सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट काय? Na2SO4 सोडियम सल्फेट. कॅल्शियम क्लोराइड CaCl2. ठीक आहे. त्या ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. केमिकल नेम ऑफ टेबल साल्ट इज NaCl. त्यानंतर वळूया क्वेश्चन नंबर 17. द लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी इज. लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी हार्ट आहे का, लंग्स, लिव्हर आहे का, स्किन आहे का, लंग्स आहे का? बघा, तर द लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी म्हणलाय. ठीक आहे. जर इथं स्किन ऑप्शन नसता तर आपण कशाला घेतलं असतं? जर स्किन ऑप्शन नसतात तर आपण लिव्हरला घेतलं असतं, पण इथं स्किन ऑप्शन असल्यामुळे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाच्या काय बरोबर उत्तर असणार आहे. जर इथं स्किन ऑप्शन नसता तर आपण कोणता ऑप्शन चूज केला असता? लंग्स ऑप्शन हा ऑप्शन चूज केला असता. तर बघा, हार्ट हा लार्जर आहे का? नाही. तो कशाचे काम करते? पंपिंग ऑर्गन आहे. लिव्हर आहे का? नाही. तर लंग्स इज लार्जर बट स्मॉलर दॅन स्किन. तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर सी. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी. त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच प्लॅनेट इज द मोस्ट मून. सगळ्यात जास्त मून्स कोणाकडे आहेत? तर त्या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर बी. जुपिटर. ऑप्शन नंबर बी. ज्युपिटर कडे सगळ्यात जास्त मून्स आहे. किती मून्स आहे विचारला तर 95 मून्स आहे. आणि अर्थ कडे फक्त एकच मून्स आहे. मार्स कडे 2च मून्स आहे. मार्सला रेड प्लॅनेट म्हटलं जाते, मागे बघितलं आपण. त्यानंतर वळूया वेनस कडे एकही मून नाही. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच ब्लड सेल्स हेल्प इन क्लोटिंग. विच ब्लड सेल्स हेल्प इन क्लोटिंग. ब्लड कोटिंग साठी कोणत्या ब्लड सेल्स ह्या रिस्पॉन्सिबल आहे किंवा हेल्प करतात? तर रेड ब्लड सेल काय करतात? ट्रान्सपोर्ट ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करतात. व्हाईट ब्लड सेल WBC काय करतात? इम्युनिटी. ज्यावेळी कोरोना झाला होता सगळ्यांची इम्युनिटी म्हटलं व्हाईट ब्लड सेल WBC कम झाल्या होत्या. ठीक आहे. तर व्हाईट सेल कशासाठी? इम्युनिटीसाठी. आणि प्लेटलेट्स कशासाठी? प्लेटलेट्स रिस्पॉन्सिबल फॉर द ब्लड क्लॉटिंग. प्लाझ्मा काय आहे? प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे प्लेटलेट्स. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय? व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर ऍट हाय अल्टिट्यूड. सगळ्यात हाय अल्टिट्यूड वर बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? तर तिथं असणार आहे लोअर दॅन 100 डिग्री सेल्सिअस. लोअर दॅन 100 डिग्री सेल्सिअस कुठं? ऍट द हाय अल्टिट्यूड. ठीक आहे. नंतर वळूया ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच मेटल इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. एकदम इझी क्वेश्चन. सगळे सोपे क्वेश्चन घेतले, जास्त काही टफ घेतलेले. मर्क्युरी, आयरन, गोल्ड, अल्युमिनियम. तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर ए. मर्क्युरी इज द लिक्विड स्टेट. मर्क्युरी इज द मेटल विच इज लिक्विड स्टेट ऍट द रूम टेम्परेचर. ठीक आहे. मर्क्युरी करेक्ट आहे. आयरन काय आहे? सॉलिड असतो. गोल्ड ही सॉलिड असतो आणि अल्युमिनियम ही सॉलिड असतो ऍट द रूम टेम्परेचर. ठीक आहे. विच ऑर्गन प्रोड्यूस इन्सुलिन. इन्सुलिन कोण प्रोड्यूस करते? ठीक आहे. तर इन्सुलिन प्रोड्यूस करण्याचे काम आहे पॅन्क्रियास करते. काय करते? पॅन्क्रियास द्वारे केली जाते. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. लिव्हरचे काम आहे डिटॉक्सिफिकेशन करणं. पॅन्क्रियासचे काय? या पॅन्क्रियासच्या इन्सुलिन प्रोड्यूस करणं. आणि किडनीचे काय? फिल्टरेशन ऑफ ब्लड. मग अशीच बघितलं आपण. हार्ट काय? फक्त एक पंपिंग ऑर्गन आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच लेअर ऑफ अर्थ इज लिक्विड. अर्थची कोणती लेअर जी आहे ही लिक्विड आहे? पहिला आहे ऑप्शन क्रस्ट. ऑप्शन नंबर बी आहे मेंटल. ऑप्शन नंबर सी आहे आउटर कोर. ऑप्शन नंबर डी आहे इनर कोर. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे आउटर कोर.
आउटर कोर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते आहे आउटर कोर. आउटर कोर इज द लिक्विड आयरन अँड निकेल. लिक्विड आयरन अँड निकेल आहेत कशामध्ये, आउटर कोर मध्ये. ठीक आहे. तर क्रस्ट कशी आहे, सॉलिड आहे. मेंटल कशी आहे, मोस्टली सॉलिड आहे. काही प्रमाणात लिक्विड आहे पण मोस्टली सॉलिड आहे. काय, मेंटल. आणि इनर कोर कशी आहे, सॉलिड आहे. ठीक आहे. तर योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर सी, आउटर कोर इज लिक्विड. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच गॅस डू प्लांट्स ऑब्झॉर्ब फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये कोणती गॅस जी आहे ही प्लांट द्वारे ऍब्झॉर्ब केली जाते. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कार्बन डायऑक्साइड. सगळ्यांना माहित आहे की फोटोसिंथेसिस साठी काय आवश्यक असते, कार्बन डायऑक्साइड. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. कोणामध्ये, प्लांट मध्ये. पण माणसामध्ये किंवा ह्युमन बिंग्स मध्ये ऑक्सिजन ही काय करते, घेतली जाते, ऍब्झॉर्ब केली जाते आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडले जाते. कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नायट्रोजन नॉट ऍब्झॉर्ब डायरेक्टली. नायट्रोजन आपण डायरेक्टली वापरत नाही, हायड्रोजन हे यूज मध्ये नसते. ठीक आहे. म्हणजे मानवी जीवनासाठी किंवा प्लांटसाठी. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन. साऊंड ट्रॅव्हल इन फास्टर इन एअर, वॉटर, स्टील, व्हॅक्यूम. ठीक आहे. तर एअर मध्ये पार्टिकल असे दूर दूर असतात, असे एक पार्टिकल असे एअर मध्ये पार्टिकल दूर दूर असतात. त्यामुळे काय, एअर्सला म्हणजे साऊंडला ट्रान्सफर होण्यासाठी साऊंड वेव्ह ही ट्रान्सफर वेव्ह आहे की लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. साऊंड वेव्ह इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर प्रपोगेशन. प्रपोगेशन साठी काय रिक्वायर असते, त्याला मटेरियल मीडियम रिक्वायर्ड असते. तर जर एअर मध्ये जर एखादी साऊंड वेव्ह जर ट्रॅव्हल करत आहे तर पार्टिकल असे दूर दूर असतात ना, तर त्यामध्ये त्याची इंटेन्सिटी ही जास्त राहणार नाही, म्हणजे तितक्या वेगाने ती ट्रॅव्हल करणार नाही. वॉटरमध्ये पण असतात पार्टिकल, जवळ जवळ असतात. पण ऍज कम्पेअर टू स्टील काय असते, ऍज कम्पेअर टू स्टील जी आहे त्यामध्ये पार्टिकल जवळ जवळ नसतात. स्टील का एक सॉलिड आहे आणि सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त पार्टिकल जवळ जवळ असल्यामुळे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. कॅन नॉट ट्रॅव्हल. व्हॅक्यूमतून काय होते, व्हॅक्यूमतून साऊंड ट्रॅव्हल होते का, नाही. व्हॅक्यूमतून साऊंड ट्रॅव्हल होते का, नाही. पण ट्रान्सफर वेव्ह, लाईट जी आहे व्हॅक्यूमतून ट्रॅव्हल करते. ठीक आहे. ट्रान्सफर वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल व्ह्यू मध्ये काय फरक आहे, तर लॉन्जिट्युडनल व्ह्यू ही पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ट्रॅव्हल करते आणि जी ट्रान्सफर वेव्ह आहे परपेंडिक्युलर टू. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स अशा प्रकारचा प्रश्न विचारणार आहे. ऑप्शन नंबर ए आहे डायमंड, ऑप्शन नंबर बी आहे ग्रॅफाइट, ऑप्शन नंबर सी आहे आयरन, ऑप्शन नंबर डी आहे गोल्ड. डायमंड या प्रश्नाचे योग्य उत्तर नाही. डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. ग्रॅफाइट काय असते, ग्रॅफाइट हा असा कार्बन मटेरियल आहे ज्याच्यातून काय होते, हे जी इलेक्ट्रिसिटी हे ट्रान्सफर होते. आयरन, गोल्ड. ठीक आहे. तर ग्रॅफाइट कसा असतो, सॉफ्ट असतो. ठीक आहे. आयरन हार्ड बट नॉट हार्डेस्ट. ठीक आहे. गोल्ड ही सॉफ्ट असतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर 8 डायमंड. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच ऍसिड इज फाउंड इन अवर स्टमक. स्टमक मध्ये कोणता ऍसिड हा आपल्याला पाहायला मिळतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. सल्फ्युरिक ऍसिड कुठं असतो, स्टमक मध्ये असतो का, नाही. नायट्रिक ऍसिड इंडस्ट्रियल यूज साठी नायट्रिक ऍसिडचा उपयोग केला जातो. ऍसिटिक ऍसिड कुठं असतो, विनेगार मध्ये असतो. ठीक आहे. विनेगार मध्ये काय असतो, ऍसिटिक ऍसिड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. The center of an atom is called as. Center of the atom is called as electron, proton, neutron, nucleus and neutron. काय असणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असणार आहे, सेंटर ऑफ द सेल. ठीक आहे. सेंटर ऑफ द सेल, सेंटर ऑफ द सेल काय असते, न्यूक्लियस. ठीक आहे. यस इज सेंटर, ह्या सेल झाली. इथं काय सेंटर मध्ये काय असते, न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन कुठं असतात, इथं ऑर्बिट मध्ये. प्रोटॉन कुठं असतात, इथं. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पण कुठं असतात, रिव्हॉल्व करतात. कशाच्या आजूबाजू रिव्हॉल्व करतात, कशाच्या, न्यूक्लियसच्या. ठीक आहे. तर
यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कोणा केली होती, प्रोटॉनची डिस्कवरी कोण केली होती आणि न्यूट्रॉनची डिस्कवरी कोणी केली होती हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली होती जे थॉम्सनने. कशाची कोणी केली होती, जे थॉम्सनने. ठीक आहे. प्रोटॉनची डिस्कवरी केली होती अर्नेस्ट रुदरफोर्ड. ठीक आहे. न्यूट्रॉन्सची डिस्कवरी केली होती जेम्स चॅडविकने. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर विच इज द रिव्हर्सिबल एनर्जी, कोणती रिव्हर्सिबल नाही, रिन्युएबल एनर्जी कोणती आहे. कोल आहे, ऑइल आहे, सोलर आहे, नॅचरल गॅस आहे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे की जी आपण पुन्हा तयार करू शकतो. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. सी काय आहे, रिन्युएबल आहे, म्हणजे पुन्हा आपण तयार करू शकतो. सर सूर्य कधी संपणार आहे का, नाही. कोल संपून जाईल, ऑइल संपून जाईल, नॅचरल गॅसचाही साठा मर्यादित आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर सी. सोलर इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर असे कोणत्या ब्लड ग्रुपला म्हणलं जाते. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर सी ओ ब्लड ग्रुपला युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जाते. आणि युनिव्हर्सल ऍक्सेप्टर कोण असतो, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असतो ए. ठीक आहे, ए बी. ठीक आहे, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असतो ए बी. काय म्हटलंय, युनिव्हर्सल रिसिव्हर असतो, नॉट डोनर. का बरं असं असते, अँटीजन आणि अँटीबॉडी यात असे दोन घटक असतात. अँटीजन आणि अँटीबॉडी हे रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, ब्लड डोनेशन किंवा ब्लड ऍक्सेप्ट करण्यासाठी. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर सी. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. विच विटॅमिन्स प्रिव्हेंट स्कर्वी. स्कर्वी कशाला होतं, दातांमध्ये स्कर्वी होते, ते प्रिव्हेंट करण्याचं काम कोणाद्वारे केले जाते. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए जो विटॅमिन आहे ते विजन साठी रिस्पॉन्सिबल आहे. विटॅमिन बी कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, विटॅमिन बी रिस्पॉन्सिबल आहे मेटाबॉलिझम साठी. विटॅमिन सी या करेक्ट आन्सर असणार आहे, कारण स्कर्वी पासून प्रोटेक्ट करते. कोणता विटॅमिन, विटॅमिन नंबर सी. विटॅमिन डी ह्या बोन साठी रिस्पॉन्सिबल. बोन्सची जे स्ट्रेंथ वाढवणे किंवा त्याची मजबूती वाढवण्यासाठी विटॅमिन डी रिस्पॉन्सिबल आहे. ती कुठून प्राप्त होते आपल्याला, सनलाइट पासून. विटॅमिन सी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सी. त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. द फास्टेस्ट लँड एनिमल इज. द फास्टेस्ट लँड एनिमल कोणता आहे. लॉयन आहे, टायगर आहे, चीता आहे, हॉर्स आहे. ठीक आहे. तर लॉयन फास्ट बट नॉट फास्टर. काय विचारलंय, लॉयन फास्ट आहे पण फास्टर विचारलाय. ठीक आहे. टायगर स्लो आहे, जास्त धावत नाही. चीता इज द करेक्ट आन्सर. चीताची स्पीड किती आहे, 120 किलोमीटर पर आवर. 120 किलोमीटर पर आवर. तर ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. हॉर्स स्लोअर आहे कोणापेक्षा, चीतापेक्षा. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्टिकल इज नेगेटिव्हली चार्ज. विच पार्टिकल इज नेगेटिव्हली चार्ज. ठीक आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. प्रोटॉनवर कसा असतो, पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉनवर नो चार्ज. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन करता. विच एलिमेंट इज इसेन्शियल फॉर बोन्स. इसेन्शियल फॉर बोन्स. बोन्स साठी कोणता एलिमेंट हा इसेन्शियल आहे. आयरन इसेन्शियल आहे की सोडियम इसेन्शियल आहे की कॅल्शियम इसेन्शियल आहे की पोटॅशियम इसेन्शियल आहे. तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी कॅल्शियम. ऑप्शन नंबर बी कॅल्शियम. सोडियम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, इलेक्ट्रोलाइट साठी. कारण सोडियम पोटॅशियम रिएक्शन जी होते आपल्या बॉडीमध्ये त्यासाठी कोणती, सोडियम रिस्पॉन्सिबल आहे. आणि कॅल्शियम काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर बी. आयरन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ब्लड. पोटॅशियम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, इलेक्ट्रोलाइट. कारण सोडियम पोटॅशियम पंप मी आताच सांगितलं. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच गॅस इज यूज द बलून्स टू फ्लोट्स. बलून्सला हव्यामध्ये फ्लोट्स करण्यासाठी कोणती गॅस ही वापरली जाते. ऑप्शन नंबर ए आहे ऑक्सिजन. ऑप्शन नंबर बी आहे हायड्रोजन. ऑप्शन नंबर सी आहे हेलियम. ऑप्शन नंबर डी आहे नायट्रोजन. तर ऑक्सिजन नॉट लायदर दॅन एअर. एअर पेक्षा हलकी आहे का ऑक्सिजन, नाही. म्हणून ते बलून मध्ये वापरल्या जातात का, नाही. हायड्रोजन फ्लेमेबल आहे. हायड्रोजन कशी आहे, फ्लेमेबल आहे. जर अग्नीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली तर ती काय होऊ शकते, जळू शकते. म्हणून ती वापरतात का, नाही.
हेलियम, हेलियम कशात वापरतात? बलून मध्ये वापरतात, जेणेकरून बलून हे वर गेल्या पाहिजे. कारण हेलियम इज द गॅस इज हाय, म्हणजे कशी आहे, हेवी आहे का? नाही. हेवी आहे का? नाही. लाईट वेट आहे. कशापासून? एअर पासून. म्हणून कोणती गॅस वापरतात? ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. नायट्रोजन ही कशी आहे? हेवी आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बघा, याची जी PDF आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यानंतर आपण हिस्ट्रीचे किंवा इकॉनॉमिक्सचे प्रश्न जे आहे ते घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.